मीटिंग घेतल्यावर थोडं संयोगाचे संयोजक आहेत त्यांची थोडी गडबड व्हायला लागली. बाकी काय कारण अगोदर पेपरवर जे असतं ते थोडं झालं असतं तर बरं झालं असतं. तर सगळं आपला घरगुती कार्यक्रम आहे, बाहेरचं कोणी नाहीये, त्यामुळे चिंतेचं काय कारण नाही. आज नगर परिषद निवडणूक याचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या संदर्भातून आज शिवसेनेची पदाधिकाऱ्यांची बैठक, माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, नगराध्यक्षा, सहकारी, पक्षाचे पदाधिकारी आणि खरं तर नानांनी जे मगाशी थोडक्यात सांगितलं की भूम शहर हे उद्योजकाचं शहर आहे, हे व्यापाऱ्यांचं शहर आहे, हे वजाबाकी करणाऱ्यांचं शहर आहे, हे विचार करणाऱ्यांचं शहर आहे. हे विचार करणाऱ्यांचं म्हणजे पुढे भविष्यात काय असलं पाहिजे, आता काय आहे आणि सिंहावलोकन करून मागे काय होतं त्याचा सारासार विचार करणारी ही सर्व मंडळी आहे. हे सर्व निवडणुकीतील मतदार आहे, त्याचा मला सार्थ आठवण. कारण अशा गोष्टी सहसा पाहायला मिळत नाही आणि म्हणून नगर परिषद भूम 2025च्या माध्यमातून आज व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख दत्ताजी अण्णा साळुंके, संजय नाना गाडवे, आमचे दिलीप, हे सर्व सहकारी म्हणून काम करतो. कोणी नेता कोणी या ठिकाणी आपण काम करत आहे आणि म्हणून मग थोडी इतिहासात जातो, सुरुवातच करतो इतिहासातून. नानाने मगाशी सांगितले की मागच्या इलेक्शन मध्ये 2 मतांवरून काही 1-2 आले. नाना त्याच्यातली एक गंमत सांगतो छोटीशी. मी तुमच्या विरोधात होतो बरोबर आहे की नाही. आणि मग काही मंडळी आली की आम्ही असं करू शकतो, आम्ही तसं करू शकतो, हे करू शकतो, ते करू शकतो. ठीक आहे म्हणलं, मग काय अपेक्षा आहे? नाही आम्हाला तुम्ही 1-2 रुपये द्या, एवढं केले की आम्ही ते असं खेळू शकतो. किती? एवढं घेऊन चालू, चल बघू काय दाखवतो. नानांनी 1 रुपया दिला. जे फीडबॅक आलं ते सांगतो, ते चर्चेचा विषय असला पाहिजे, माहित असलं पाहिजे, सगळ्यांना सगळंच माहित आहे, बरोबर आहे. 1 रुपया दिला, 10 पैसे वाटले, 90 पैसे कॉलेजच्या बाहेर वाटून घेतले. आलं का लक्षात? किती वाटले? 10 पैसे आणि 90 पैसे कॉलेजच्या गेटच्या बाहेर. गाड्या सुद्धा हलवल्या नाही. आलं लक्षात? ही परिस्थिती आहे. मग तुमचा आमचा विचार कुठं आलाय? विकास, रचनात्मक डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणू, एक दिशादर्शक नेतृत्व हा विषय द्यायचा आहे ना. आणि मग तुम्ही बघितलं असेल आतापासून ह्या पंचवार्षिकमध्ये ह्याच्याबरोबर, त्या पंचवार्षिकमध्ये त्याच्याबरोबर, पुढच्या पंचवार्षिकला ह्याच्याबरोबर, नगर परिषदेला इथं, जिल्हा परिषदेला तिथं, आमदारकीला या ठिकाणी, खासदारकीला तिथं, हे असं चक्र कंटिन्यू चालू आहे 25-30 वर्ष. आणि मग ज्या लोकांना स्वतःचीच विश्वासार्हता नाही, स्वतःची तत्व नाही, स्वतःचा विचार नाही, आपण कुठं थांबायचं हेच कळत नाही, मग ह्या सर्व जनतेने करायचं आहे आणि मग जनतेने ठरवायचं आहे ह्यांच्या बरोबर आपण जायचं ते. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल 2024ला तर लोकांनी सांगितलं आता तानाजी समोर नाराज झाले, ते काय नाही का मंत्री झाले म्हणून नाराज झाले. अरे मंत्रीपद कुणासाठी पाहिजे, कशासाठी पाहिजे? हे जनतेसाठी पाहिजे ना. मंत्रिपदाचा आताच्या मंत्रिमंडळात जर बघितलं तर त्याच्यापैकी स्थानाय समोर बसतो का? नाही बसत, गरजच नाही त्याची. जे चाललंय ते माझ्या जनतेसाठी पाहिजे, माझ्या जिल्ह्यासाठी पाहिजे. कारण ज्यांच्या घराने गेले 25-30 वर्ष हे मंत्रिपद होतं, सत्ता उपभोगली या सगळ्यांनी, त्यांचा जर थोडा विचार केला आणि आज ही एकत्र असताना किंवा विरोध असताना, विरोधक असतील किंवा एकत्र असतील,
हे साखरोटच आहे सगळ्यांचं. अच्छा, अभिमानानं छाती ठोकपणे सांगता की भारतात धाराशिव जिल्हा हा 3 नंबरचा मागासलेला जिल्हा, त्यांना लाज वाटत नाही हे सांगता. हे तुमच्या पुढे का सांगतो तर तुम्ही व्यापारी आहात, तुम्ही उद्योजक आहात, तुम्हाला हे कळतं की धाराशिव जिल्हा देशात 3 नंबरचा मागासलेला आहे. हे छाती ठोकपणे अभिमानानं सांगतो, त्याची लाज वाटत. मग हा ठेवला तुम्ही, हे ठेवण्यामागे योगदान कुणाचं? मागासलेला. तुम्ही आम्ही तरी धडपडत असतो तरी होत नाही. आणि मग त्या पद्धतीच्या काहीतरी बातम्या बसवायच्या, चर्चा करायची आणि 2 नेते चर्चेत राहायचं मुद्दाम ठरवून. नानासारखा एखादा कार्यकर्ता, आमच्या जाकीरबाई सारखा एखादा कार्यकर्ता नाही का, आमच्या शिवाजी असेल, तिकडे नागजे असेल, हे सर्वसामान्य घरातले कार्यकर्ते यांना नको आहे, हे चालत नाही. का? आमची परंपरा आहे, आम्ही वारसदार आहोत, आम्ही राजे आहोत, आम्ही महाराजे आहोत. सत्ता आणि राजदंड हा आमचा अधिकार आहे, हे बापजाने त्यांच्या डोक्यात घालून ठेवलेलं. अरे पण ही लोकशाही आहे, ही गेलं ना त्यावेळेस. ही लोकशाही आहे. ह्या ठिकाणचा राजा निरंतर ताम्रपटणे त्याला ही जनता आहे. 5 वर्षांनी काही करत नाही, पण 5 वर्षांना तुम्हाला असा 440चा झटका देते की तुम्हाला आसमानच दाखवतो. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे तुमची राजेशाही, तुमची महाराजगिरी, तुमची दादागिरी ते तुमच्या पैसे. जनता काही त्याच्यात रिॲक्ट करत नाही, जनता रिॲक्ट होत नाही कुठपर्यंत, जोपर्यंत त्याच्या हातात अधिकार येत नाही तोपर्यंत. आणि म्हणून असंच केलं की आता काय 1000-1500 मतदान आले, असं झालं तसं झालं, अफवा पसरवल्या, हे पसरवलं, सगळं झालं. मला सांगा, नाराज होण्याचं? हो, मी नाराज होतो. का नाराज होतो? की ज्या मतदारसंघामध्ये किंवा ज्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आतापर्यंत कारभारामध्ये सुसूत्रता, प्रशासनावरती प्रचंड प्रेशर, त्याच्यावरती कंट्रोल आणि विकासासाठी महाराष्ट्रातील जे तिजोरीतून आणलेला निधी जर कोणी आणला असेल या जिल्ह्याला, ह्या मतदारसंघाला, तर मी अभिमानाने सांगतो माझ्या सहकार्याच्या समोर तानाजी सावंतांना 2000 कोटीचा निधी आकडा फक्त ऐकला. बरं, ते नुसते आकडे आहे का? 2024 ला व्यासपीठावर दाखवलं, आकड्यासहित प्रमाण लिहून कागदपत्रासहित कोण केले की हे निधी, हे काम, हे माझं काम आहे. गेले 25 वर्ष, गेले 30 वर्ष त्यांनी सत्ता उभवली, आमदारकी पण स्वतःच्या घरात ठेवलं. यांनी काय केलं? म्हणून म्हणलं आपल्याला आपल्या कामाचं जर कौतुक नसेल, आपल्या विजनचं कौतुक नसेल, जनतेला जर आपण आवडत नसेल तर तो कशासाठी झाला? सगळ्या माझ्या नेत्याला सगळ्यांना माहिती आहे, आमदारकी असणं, खासदारकी असणं, मंत्रिपद असणं ही पॅशन माझी नाही. मी तुमच्यासारखाच उद्योजक आहे, तुमच्यासारखाच उद्योजक आहे. तुम्हाला तरी पारंपरिक व्यवसाय असेल, माझं पारंपरिक फक्त बुद्धीच होती. 700 रुपयावरती काम करणारा हा तानाजी सावंत प्राध्यापक म्हणून आज जवळपास 10 ते 15,000 कोटीचा असेट ठेवी तयार केली. 30 ते 35,000 लोक कामाला आहेत. कशाला पाहिजे आमदारकी, खासदारकी? एका मंत्रालयाचा पोर्टफोलिओ जेवढा असतो तेवढा माझा कारभार आहे. मग ही कशाला पाहिजे जत्रा आणखी? पण प्रारब्धात काय वेगळं असतं त्याच्यापासून दूर पळता येत नाही. आपण फक्त निमित्त असतो, कर्तव्यविरुद्ध असतो, तो दिशा देऊन आपण पळत असतो. आणि फक्त माणसाचा बुद्धिभ्रंश कसा असतो, हे मी केलं, मी, अहंकार, हा मी आपण निमित्त असतो हे ज्याला कळलं, मी म्हणजे तो आहे, तो करून घेतो, करता कविता तो आहे. आणि म्हणून माझा राजकारणाचा संबंध आला, करता कविता तो असल्यामुळे. अदरवाईज माझा राजकारणाचा काही संबंध नाही. आणि मोकळे कोणाला सांग, पण ठेवणे आनंद पैशाची राह आहे, त्या पद्धतीनं जवळ जे स्टेशन लावेल त्या पद्धतीनं जर आपलं काम आहे, त्याला काय त्याचा फळ द्यायचं हे त्याने ठरवायचं. गर्व फक्त आपल्या हातात आहे आणि गर्व करत राहणं हे प्रत्येक नागरिकाचं काम. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही एकत्र आलो ना, आम्ही 2019 पासून लोकसभेपासून, बरोबर आहे, लोकसभेला सुद्धा आम्ही आमची ताकद दाखवून दिली, विधानसभेला दाखवून दिली. 24 ला परमेश्वर कृपेने मंत्रिपद मिळालं, त्याचा गैरफायदा घेतला नाही.
काय जनतेला मंत्री असल्यानंतर कशा पद्धतीचं शासन कसा प्रयत्न केला. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल भूममध्ये जवळपास 200 कोटीचा निधी 2.5 वर्षात ह्या ठिकाणी आणला. जो चेंजेस दिसायला लागले त्या ठिकाणी हा फरक रस्ते असतील उशीर झाला थोडा का नावानिधीचं कारण सांगितलं. हायकोर्टाचं कलेक्टरकडे तक्रार दिलं ते 4 तारखेला गोळा करायची घोषणा द्यायच्या त्या तहसीलदार कुठे अर्ज करायचा कुठे उपोषणाला बसायचं. आता मी कसं आहे माझ्या माता वगैरे वगैरे सगळे आहेत म्हणून इतक्या खालच्या पातळीने बोलत नाही. अरे स्वतःच्या ह्याच्यात जर धमक असेल ना दम असेल स्वतः एक काम करून दाखव ना. एक अगदी 1 कोटीचा निधी आणून दाखव 1 लाखाचा निधी आणून दाखव तेही सोड. दानच जावाचा प्रकार आहे. त्या ठिकाणी कधीतरी ह्या जनतेनं तुला नगराध्यक्ष केलं होतं. ह्या जनतेचा तू ऋणी आहे म्हणून एक 5,000चं काम कुठं तरी करत स्वतःच्या खिशाच्या पैशानं तू तुझे पाच कोरडं शहाणपण सांगायला शिकवता येतं. आणि हे सगळं नाराजे असताना तुम्ही बघितलं जसा प्रलय झाला माझी जनता ज्यावेळेस संकटात सापडली त्यावेळेस पहिला धावून येणारा तुमचा सेवक तानाजी सावंत तुमच्याच बरोबर. नुसता येऊन काय सोयाबीन वाहून गेलं चला आता काय बेकार झालं बघू आपण शासनाला कळू बघू आपण नेत्याला सांगू हे म्हणत बसलो नाही. माझे सहकारी बरोबर आहे. त्या दिवशी मी इथं पाऊल ठेवलं त्या दिवसापासून सर्व किराणा दुकानाला सांगितलं माझा शेतकरी तुमच्या दुकानदाराला आला फक्त बिल फाडायचं माल द्यायचा बिल आमच्याकडे पाठवायचं. तिचे गिफ्ट सुरू केले त्याला अंतरायचं पाठवायचं त्या झोपायची व्यवस्था मंगल कार्यालय घेऊन त्या ठिकाणी त्याची सोय. माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून जवळपास आम्ही 5 ते 7 कोटीची मदत आपल्या भूमपरा मध्ये केली. दाखव आहे ना तुमची हिंमत. 25-25, 30-30 वर्ष आमदारकी भोगवली तुम्ही. एक 5 रुपयाचं माझा शेतकऱ्याच्या अश्रू पुसण्यासाठी त्याच्या पोराच्या हातात दिलं हे दाखवा. मी आमदारकीचा राजीनामा देतो. दाखवा कोरडं सगळं कोरडं फक्त पाहिजे इनकमिंग आउटगोईंग नाही. ज्या जनतेवरती राज्य केलं ज्यांनी तुम्हाला भरभरून केलं त्याच्यासाठी तुमचं योगदान आहे. मग खासदार आले ह्या पक्षाचे आले त्या पक्षाचे आले आमदार आले मोठमोठे नेते येऊन गेले आणि मग जो भरणा सुरू झाला किट आणि फोटो सेशन. किट आले मुंबईतनं फोटो सेशन यांचं पाठवणारे आपले बांधव शहरात राहणारे ते टेम्पोला घ्यायला वाटच बघायची तहसीलच्या ऑफिसला कधी टेम्पो येतो टेम्पोत उतरला की हे पहिलं आता हे टाकून पुढे द्या किटला हात लावायचा. काय मग म्हणायचं आहे मग म्हणायचं का त्याच्यावर पाणी सोडून तू द्यायचं आहे त्याशिवाय ते जात नाही. आणि तुझं योगदान काय तुझं योगदान काय. आणि म्हणून हे जे भंपक लोक आहेत सगळे या भंपक लोकांना आपण सावध राहिलं पाहिजे आणि कुठेतरी सजग राहू. तर ही वेळ आहे आता परत तुमचा व्हिडिओ ज्याला आपण म्हणू तो तुमच्या हातात आहे. कुठल्या माध्यमातून या नगर परिषदेच्या माध्यमातून आपल्याला आपल्यासाठी 24/7 काम करणारा नेता 24/7 आपल्या समस्या सोडवणारा नेता आणि विकासाची गंगा आपल्या उंबऱ्यापर्यंत आणणारा नेता ह्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. उगाचच एक 2 माणसांचे एकमेकाच्या जवळ येतात असं होत नाही. नाचं माझं का जमतंय तिकडे जाकीरबाईचं माझं का जमतं आमचे विचार एक आहे. आम्ही तोंडात फाटके आहोत आम्ही नाही सांगितलं कारण आम्ही विचार नाही कुणाचं आम्ही फाटके आहोत. आणि मग कुठल्याच बाजूला आमची तुम्ही बरोबरी करायची नाही. साम दान दंड मसलपाव नाही तुम्ही बरोबरी करायची. आम्ही एक झटका दाखवला की तुम्हाला आकाश पातळी केल्याशिवाय आम्हीच होणार. त्याच्यामुळे आमचा नाद करायचा बरोबर. ज्या गोष्टी आपल्याला झेपत नाही त्याच्या नादी लागू नये असं पूर्वजांनी सुद्धा म्हटलं बरोबर. आपली अवकाश ओळखून आपापल्या पद्धतीने काम करायचं. आणि नाना तुम्हाला सांगायची दुसरी गोष्ट आहे. तुम्ही बघायची मला खाली बोलले आता माणसांनी सांगितलं सगळे एकत्र झाले सगळे एकत्र झाले आणि एका बाजूला शिवसेना एकटी नाना आणि पदाधिकारी सावंत दुसऱ्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी 1 राष्ट्रवादी 2 भाजपा अजून असलेले चिरी बारीक सारीक पक्ष
बरोबर आहे, सगळे एकत्र झाले. ह्याचा अर्थ काय झाला? या जनतेने ठरवलेला आहे, त्यांना एक द्यावं लागलं. ह्याचाच अर्थ नानाचा विजय ह्या ठिकाणी झाला. विजय संपला. हे काय तुमच्यावरती प्रेम आहे म्हणून एक आले नाही, किंवा तुम्ही शत्रू आहे म्हणून एक आले नाही. त्यांना माहित आहे की इतकी मोठी ताकद आहे, ह्या हत्तीची ताकद आहे, हे आपल्याला काहीही वाकडं होणार नाही. यांचं आपण एकत्र आलं पाहिजे. आणि म्हणून घाबरून एकत्र आले. तरी सुद्धा हे जनतेलाच कळलं, हे एकत्र आले. याचा अर्थ विजय कुणाचा झालाय की आज अजून फॉर्म्युलाचे निकाल लागायचा आहे. मी आज खात्रीपूर्वकपणे सांगतो, या ठिकाणचा नगराध्यक्ष आणि माझे 20 उमेदवार बहुमतानं म्हणत नाही, प्रचंड मतानं समोरचं डिपॉझिट जप्त करायच्या पद्धतीनंच निवडून द्यावं लागेल. ते मला जाहीर आवडतं. डिपॉझिट जप्त करायच्या हिशोबाने आपल्याला चालायचं आहे. तुमच्या कधी आलं बघू इलेक्शन मध्ये. आणि दुसरी गोष्ट, लोकांना वाटत होतं ना नाराज झाले आमदार आता काही येत नाही, सोडला आता सगळ्यांना. नाना वाऱ्यावर, झाकीरबाई वाऱ्यावर, आता इलेक्शन जिल्हा परिषद वाऱ्यावर. आणि त्या पद्धतीतला हा कार्यकर्ता नाही. कार्यकर्त्यासाठी जीवाचं रान करणारा पहिला कार्यकर्ता माझा नाना असेल तर त्याच्या पुढे छातीचा कोट करून उभा राहणारा हा तानाजी सावंत. ही लढाई नानाची नाही, ही लढाई नानाची नाही, ही लढाई सर्वपक्षीय वर्षे तानाजी सावंत. ही नानाची लढाई नाही, ही माझी लढाई आहे. इथलं यश अपयश हे माझं असेल, त्याच्यामुळं पहिलं मला पार करावं लागेल, मग नानाला पोहोचायचं सुरुवात. त्याच्यामुळं कोणी कोणाचा नाद करू नये. आपली अवकात ओळखून बोलावं, आपलं अवकात ओळखून वागावं, या मताचा. आणि म्हणून आजच्या ह्या पदाधिकाऱ्याच्या सर्व बैठकीत एकच मार्गदर्शन करेल, दुकानदारांनाही सांगतो. अगदी आता शेवटी जर आपली रोजी दुकानदारी किंवा काय व्यापार असेल ते टायमिंग संपलं की 1-2 तास द्यायचे. शेजारचं घर, आसपासचा उदारी पाजारीचा, आपल्या खातवणीमधला आपला खातेदार, त्याच्या घरी काय समोर घेतलेलं असतं वर्ष आपल्याला विचारायचं नाही. अदरवाईज तुमच्या दुकानात तुमच्या ह्याच्यावरती पेट्रोल घेऊन बसायचं. 4 पैसे द्या, थोडं ऍडव्हान्स द्या, उचल द्या. ह्या सगळ्याचा वापर आता आपल्याला राजकीय ताकद वाढवण्यासाठी झाला पाहिजे. तर माझ्या अगदी नम्र आव्हान आहे, नम्र विनंती आहे माझ्या सर्व माता बहिणींना आणि माझ्या व्यापारी बांधवांना, आपले खतावणी करा. आपले सगळे कोण सगळे बांधव आहेत आपल्या बरोबर डील करणारे वर्षानुवर्षाचे, ह्यांचं लायसन्सिंग करा. आणि माझ्या ग्रामीण भागातल्याही आता जे काही बंधू बहिणी आहेत, आता पुढची मीटिंग त्यांची ग्रामीणमध्ये आहे, तेही शहरात एक जण असतात, त्यांचे नातेवाईक असतात, रात्र यायचे. म्हणजे आपण हवेत जाणारी माणसं नाही, अगदी आपले पाय जमिनीवर ठेवून काम करणारी माणसं. दगा फटका होण्याची शक्यता आहे. दगा फटका डोक्यात ठेवून मत न नाही, हे मत नाही आलं तरी चालतंय, हे घर गेलं तरी चालतंय, नाही तो पहिल्यापासून विरोध आहे नाही, त्याचं मत परिवर्तन करणं ही आपली गरज आहे. कारण आपण मत परिवर्तन करण्यासाठी त्याला आभासी जगात येत नाही, वास्तव दाखवतोय. 2001 ला भूम काय होतं, 2006 ला भूम काय होतं, 2016 ला भूम काय होतं, आणि आज 2025 ला भूमची परिस्थिती कशी आहे हे काय आपण सांगायची गरज नाही. त्यांनाही दिसते, पण काही लोकांना, भावडी लोक आहेत, त्यांना समजत नाही. त्यांना सांगावं लागतं, मत परिवर्तन करणं गरजेचं आहे. आणि ही भूमिका मतदार म्हणून नानावरती प्रेम करणारे म्हणून आपल्या सर्वांना निभवायचे आहे. एवढं जाहीर आव्हान ह्या आजच्या बैठकीच्या माध्यमातून तुम्हाला करतोय. आणि मग त्याचा परिणाम दिसते. आता राहिला विषय दुसरा, नाना जे चाललंय महाराष्ट्रात गेले वर्षभर, मराठी ओबीसी वाद, व्यापाऱ्यांना मान्य आहे का? व्यापाऱ्यांना मान्य काय? जातीभेद मान्य आहे काय? 18 वर्षा महाराजांच्या काळात जबाब शिवकालीन 300 वर्षापूर्वी 18 पगड जात आणि 12 बरोबर देतात, ही गावची व्यवस्था होती आपल्या, होती की नाही? ही मोडीत आता निघाली असेल, पण ह्या व्यवस्थेवर 300 वर्ष राज्य झालं. हीच व्यवस्था यशस्वी झाली. अगदी साळी माळी मुळी ह्याच्या घरात काय झालं तर मराठा धावून जात होता, मराठाच्या घरी काय झालं तर भावकीनंतर यायची, पण ही लोक तिथं पहिली त्याला मदतीला असायची. आज प्रत्येक जण एकमेकाचा दुश्मन असल्यासारखा होतोय, हे मला मान्य नाही. आज हिंदू असेल, मुस्लिम असेल, 18 पगड जात असेल,
महाराजांनी दिलेल्या रस्त्यावरती, महाराजांनी आपण दिलेल्या पावलावरती पाऊल टाकणं आपलं काम आहे. आणि मग त्याच्यातला एक भाग ना 80% समाजकारण आणि 20% राजकारण. पहिला माणूस राजकारणानंतर त्याच्यावरती बेतलंय आपण माणूस म्हणून पहिले त्याला बदलतो, भले तो कुठल्याही पक्षाचा असेल. आम्हाला ते शिकायचे नाही. माणूस की पहिली दाखवू, त्याच्यानंतर राजकारण आणि त्याच पद्धतीनं गावकीमध्ये हे 11 पगड जात आणि 12 बरोबर जात सर्व धर्म संभाव या पद्धतीने जाणारा हा तानाजी सावंत आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी कुठलाही आपल्याला जातीभेद नाही. आज वेगवेगळ्या जातीतले जवळपास 400 लेकर माझ्याकडे दत्तक आहे. तो हिंदू आहे, तो मुस्लिम आहे, तो पारधी आहे, सगळे वेगवेगळ्या जातीतले. त्याचं पालकत्व मी स्वीकारलंय. त्याच्यावरती अक्षरात टाकायपर्यंतची जबाबदारी ह्या तानाजी सावंत घेतलेली आहे. त्याच्यामुळे मला वेगळं सांगायची काय गरज नाही. आणि मग ज्यावेळेस तुमचा आमदार म्हणून, तुमचा सेवक म्हणून जर तुमचा लोकप्रतिनिधी ह्या पद्धतीचं काम करत असेल आणि त्याच्या घरामध्ये 25 वर्ष आमदारकी होती, त्याने आतापर्यंत काय केलं याचा लेखाजोखा मानणं मी नाही मानणार. हे तुम्ही मानला पाहिजे, त्याला जाब विचारला पाहिजे की माफक अपेक्षा आपल्याकडे ठेवतो. आणि ह्याचं उत्तर मला आपल्या ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून द्यावं, त्याची मुद्राही वेगळी मागणी काय. आणि मग कशावर लढायचं? परत ना 2 प्रश्न. पक्षाच्या चिन्हावर लढायचं, सर्व पक्ष एक झाले, मग आघाडी करून लढायचं. हे बघा, माझं पक्ष नेतृत्व, आपले पक्ष नेते आम्हाला काय सांगत असते, आपल्या पक्षाचे पदाधिकारी काय सांगत असते, तर ह्या सगळ्याच जे काही भवितव्य आहे ते कोणाच्या हातात आहे? जनतेच्या. जनता जाणार, बरोबर आहे. आणि म्हणून हा जो निर्णय आहे, पक्षावर लढायचा का आघाडीत लढायचा, हा निर्णय ह्या महाराष्ट्राचा शिवसेनेचा उपनेता म्हणून हे सर्व अधिकार मी संजय राणांना देतो. हे नानाने ठरवायचं काय निर्णय घ्यायचा. तो आमचे जिल्हा प्रमुख आहेत, चर्चा करा, तुम्हाला योग्य वाटत तुम्ही कुठलाही निर्णय घ्या ना. हा तानाजी सावंत तुमच्या मागे हिमालयासारखा होता. तुम्ही एकटे नाही, तुम्ही आतापर्यंत आता काल जागेबाईंनी सांगितलं, काय सांगितलं, दत्तांना आयला आम्ही ह्यांच्या आमदारकीसाठी रात्र दिवस पोहायचो आणि माझं इलेक्शन आलं की बाबा काय हा समोरच्याला मदत करायचा, माझ्या नक्की व्हायचं म्हणला, का तर ह्याच्या इलेक्शनसाठी हा काय व्हायचं. पण हाच फरक मला आता दिसतोय म्हणला. आता त्यांचे नेतृत्व माझं आहे, माझ्या अगोदर 5 पावलं पुढे येतंय. हे पहिल्यांदा 25 वर्षाच्या काळामध्ये पहिल्यांदा होतोय की माझा आमदार माझ्या मागे हिमालयासारखा उभा आहे. हेच असलं पाहिजे, हेच असलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी ध्येय एकच आहे, उद्दिष्ट एकच आहे, 20+1 आणि समोरच्याचं डिपॉझिट एवढंच तुम्हाला आव्हान करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.